नमस्कार, मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट नवी मुंबईमधून आहे। कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी इंडिगो एअरलाइन्सचं विमान उतरणार आहे। याआधी आपण बघितलं होतं की लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं आणि आता व्यावसायिक विमान लँड होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण होत आली आहे। तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करणार आहे। ही डेडलाईन चुकणार नाही अशी माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर नवी मुंबईच्या विमानतळावरून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी घेतला, पाहूयात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षेत्रामध्ये पहिलं व्यावसायिक विमानाचं लँडिंग जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे। आज रनवेचं काम, सिग्नल यंत्रणा अशी जी महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवरती आज पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग जे आहे ते पार पडणार आहे। सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी यातर्फे हे जे लँडिंग जे आहे ते पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की 25 दशलक्ष प्रवाशांचं हाताळणी जी आहे ती यशस्वीरित्या करता यावी अशा प्रकारचं प्रयत्न जे आहेत ते सिडकोचे राहणार आहेत आणि त्यासाठी सर्व तयारी जी आहे ती पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। आणि मार्च 31, 2025 ही जी डेडलाईन आहे ती चुकवणार नाही अशा प्रकारची जी शक्यता आहे ती आता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणावरून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँड होईल आणि टेक ऑफ होईल अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। तर इंडिगोचं विमान आज उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि त्यामुळे लवकरच नवी मुंबईकरांचं हे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी दक्षिण कोरियामधून सर्वात मोठी बातमी आहे। कारण विमान कोसळलेलं आहे आणि विमान कोसळून झालेल्या या अपघातामध्ये 179 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा दावा कोरियन आणि रशियन माध्यमांनी केलाय। अवघ्या 10 सेकंदांमध्ये 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले। या अपघातात दोघांना वाचवण्यात आले। तर दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेजू एअरचं विमान धावपट्टीवरून घसरलंय। लँडिंग करत असताना हे विमान धावपट्टीवरच अपघातग्रस्त झालंय। यामध्ये 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले। जेजू एअरलाइन्सचे हे विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाइट अटेंडंट्स घेऊन बँकॉकवरून परतत होतं। मात्र लँडिंग करताना या विमानाचा हा दुर्दैवी अपघात झालेला आहे। अतिशय भीषण अपघात आणि 10 सेकंदांमध्ये तब्बल 179 जणांचा मृत्यू झालाय।